हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्निरण्य. आजचा जे आपला टॉपिक आहे ते आहे स्वरसंधी. स्वरसंधीमध्ये आपण बघणार आहोत यण संधी. पण हे सगळं सुरू करण्याच्या आधी आपण बघूया संधी म्हणजे तरी काय आणि संधीचे प्रकार किती. बघा, दोन वर्ण एकमेकांच्या जवळ आल्यामुळे त्यांच्यात जो बदल किंवा विकार होतो त्याला संधी असे म्हणतात. संधी होण्यासाठी वर्णांची जवळ असणे आवश्यक असते, कारण दूर असलेल्या शब्दांमध्ये किंवा वर्णांमध्ये संधी होत नाही. वर्णाची ही जवळची स्थिती म्हणजे संधी होय. म्हणून थोडक्यात असे म्हणता येईल की दोन वर्ण जवळ आल्यामुळे त्यांच्यात जो परिवर्तन किंवा विकार होतो त्याला संस्कृत व्याकरणात संधी असे म्हणतात. संधीचे स्थूल रूपात तीन प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. बघा, स्वर संधीमध्ये स्वरांमध्ये होणारी संधी ते एक्झाम्पल करताना आपण बघूया. पण आधी बघूया स्वर संधीचे किती प्रकार आहे. स्वर संधीचे 8 प्रकार आहे: यन संधी, अयादी संधी, गुण संधी, वृद्धी संधी, दीर्घ संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी आणि प्रकृती भाव संधी. बघा, आता या संधींच्या नावापुढे हातात हे काय झाले, हे तर 8 प्रकार झाले स्वर संधीचे. पण याच्या पुढे मी काय लिहिलेलं आहे, सूत्र लिहिलेलं आहे. प्रत्येक संधीचे सूत्र हा तुम्हाला लर्न करणं इम्पॉर्टंट होऊन जाते. काऊन तर बघा, या सूत्रामुळेच त्या संधीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं हे इझी होऊन जाते. त्या सूत्रातच हा फॉर्म्युला लपलेला असतो. बघा, आता मी तुम्हाला समजवतो. यण संधी, यण संधीचं सूत्र आहे इको यणाची. हे सूत्र तुम्हाला लर्न करायचं आहे. अयादी संधीचं सूत्र आहे एचो अ यवा यावह. गुण संधीचं सूत्र आहे आद गुण आदेंग गुण. वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धी रेची वृद्धी राधेच. दीर्घ संधीचं सूत्र आहे अक सवर्णे दीर्घ. पूर्वरूप संधीचं सूत्र आहे एंग पदांदती आणि पररूप संधीचं सूत्र आहे एंगी पररूपम. प्रकृती भाव संधीचं सूत्र आहे प्लुत प्रगृह अचनित्यम. ठीक आहे. आता बघा, यण संधी आपण या 8 प्रकारपैकी सगळ्यात पहिली संधी करणार आहोत या लेक्चरमध्ये, ती आहे यण संधी. यण संधीचं सूत्र आहे इको यणाची. इको यणाची मध्ये काय होते, इक प्लस अच इक्वल्स टू यण बनत आहे. बघा, इक इक मध्ये काय येत आहे बघा, इ उ रु लू. इ उ रु लू हे वर्ण येत आहे इक प्रत्यय. ठीक आहे. आणि इक प्लस अच होत आहे. अच प्रत्याहारात येणारे वर्ण काय, सगळे स्वर. याच्यात सगळे स्वर येतात इक मध्ये, सॉरी अच मध्ये. तर मग इथं फॉर्म्युला काय, ई ई प्लस अच काय बनतो, य. म्हणजे ई य न रिप्लेस होतो, उ व न रिप्लेस होतो, इथं रु र न रिप्लेस होतो आणि लू ल न रिप्लेस होतो. ठीक आहे. तर बघा कसं होतो, जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ई उ रु आणि लू, काय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई उ रु लू यांच्या पुढे जर अच प्रत्याहार आला तर रिप्लेस कशाने होईल, य व र ल न होईल. बघा एक एक्झाम्पल सोबत. आता बघा, यदी प्लस अपि, इथं काय आपण कशाचा सॉल्व्ह करताय बघा, पहिल्या फॉर्म्युलाचा सॉल्व्ह करताय. ई ई प्लस अच इक्वल्स टू य बनते. मध्ये काय म्हणजे काय होतं, ई य न रिप्लेस होता इथं. तर बघा, यदी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, यदी ई प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे काय झाला, स्वर झाला. म्हणजे काय झाला, ई प्लस अ य बनेल. म्हणजे ई य न रिप्लेस होईल. इथं आन्सर काय होईल, यद्यपि. यद्यपि. आता यद्यपिच्या जागी इथं यद्यपि कसं आलं बघा. आता द प्लस य काय होतो, ध्य होतो. काय होतो, ध्य. म्हणजे ईचा तर य झाला. ठीक आहे. ई आणि अ मिळून काय होतो, य तयार होतो. ठीक आहे. आता या य चा आणि द चा कॉम्बिनेशन ध्य होतो. मग काय होतो, यद्यपि लिहितो आपण. ठीक आहे. त्यानंतर इति प्लस अत्र, इथं काय होतो, ई पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा काय झाला, ई झाला. इथं काय झाला, ई. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय काय झाला, अ झाला. हा काय झाला, अ म्हणजे स्वर झाला. तर आन्सर काय येईल, इथं य होईल. ईचा य होईल. इत्यात्र. ठीक आहे. जेव्हा त मधून ई बाहेर आली तेव्हा त काय झाला, हलंत झाला होता. म्हणून त आणि य हे काय झाला, त्य. इत्यात्र. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रति प्लस एक काय झाला. आता इथं बघा, इथं आन्सर नाही सांगत डायरेक्टली. प्रति ई प्लस ए, ए सुद्धा काय झाला, हा काय झाला, स्वर झाला. ए सुद्धा काय झाला, हा स्वर झाला. तर मग इथं काय होते, प्रत्येक होते. प्रत्येक. त्याच्यानंतर दुसरी सुधी प्लस उपास्या, इथं काय होतं बघा. आता सुधी इथं पण ई आली. ई प्लस उ काय झाला, हा स्वर झाला. मग काय होतो आपल्या इथं आन्सर, य बनतो. तर मग सुद्युपास्या. ठीक आहे. इथे बघा आता उ प्लस अच इक्वल्स टू व. व नि रिप्लेस होत आहे. ठीक आहे. आता सोप्या शब्दात आपण एक्झाम्पलने सॉल्व्ह करून बघू. आता मधु प्लस अरी,
इथं काय आन्सर होणार मध्वरी. ठीक आहे. मधु म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर हा उ आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर हा अ आहे, त्यामुळे उचा व होणार. ठीक आहे. म्हणजे आता बघा सॉल्व कसं झालाय. म प्लस ध प्लस उ प्लस अ प्लस री. ठीक आहे. आता या अ चा आणि या उ चा काय बनतो इथं व बनतो आणि हा जो व आहे आणि हा जो ध आहे हे कॉम्बिनेशन मध्ये असं लिहिला जातो ध्व. म्हणजे आन्सर काय होईल मध्व री. ठीक आहे. आन्सर समजलाय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आहे सु प्लस आगतम. इथं पण सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला लिहायला लागेल. इथं पण उ प्लस अ काय होते व होते. सु प्लस अ काय होतं व होतं. तर आन्सर कसं येईल आता बघा इथं. स हा हलंत होईल जेव्हा बघा स प्लस उ प्लस अ आहे. ठीक आहे. हा अ असा का बरं झाला बघा. आता ही तर अ आहे. ठीक आहे. अ प्लस उ हा काय बनतो व बनतो. ठीक आहे. आ आहे इथं. ठीक आहे. आ सु प्लस आगतम. इथं काय होत आहे आता हा जो व बनलाय हा स सोबत कॉम्बिनेशन मध्ये असा लिहिला जातो स्व. ठीक आहे. बाकीचं तशाला तसं लिहायचं आहे. स्वा आ होता म्हणून. ठीक आहे. स्वा ग त म स्वागतम. याचा आन्सर काय होईल स्वागतम. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी इथं आहे अनु प्लस एशनम. हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. सेम फॉर्म्युला आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. अनु प्लस एशनम अन्वेषणम. ठीक आहे. अन्वेषणम. इथे काय होतं बघा आता एक सॉल्व्ह करून दाखवतो पुन्हा एक. बघा अनु इथं अ प्लस न न ला आला हलंत प्लस उ ला आला हलंत प्लस ए. बाकीच्या तशाला तसा आहे. ठीक आहे. आता इथं उ प्लस ए हा उ असा नाही आहे बघा इथं 3 दिसत असेल तुम्हाला. हे उ आहे आणि हलंत आहे. ठीक आहे. आता उ प्लस ए इथं काय होतं आपला व बनतो आणि हा जो व आहे. ठीक आहे. आता जसं इथं आ मुळे स्वा झालं होतं तसं इथं ए मुळे वे होते. ठीक आहे. मग आता लिहिताना कसं लिहायला लागेल अ वे. ठीक आहे. अन्वे. बाकीचं तशाला तसं श न म अन्वेषणम. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्यासाठी फक्त सु प्लस आहा आन्सर करा. तोपर्यंत मी याला इरेज करतो. ठीक आहे. सु प्लस आ बघा इथं सेम कंडिशन आहे स्वाहा. ठीक आहे. आता आपण बघूया रु प्लस अच इक्वल्स टू र. ठीक आहे. सेम काही समजायची गरज नाही. आता एक एक्झाम्पल सोबत समजूया आणि हा एक्झाम्पल मी समजवतो. बघा आता मी फर्स्ट लेक्चर मध्ये पण ही गोष्ट सांगितली होती जेव्हा त प्लस र होतो. ठीक आहे. त प्लस र होतो त्यावेळेस त्र हा फॉर्मेशन मध्ये होतो. त प्लस र त्र बनतो. तर बघा आता इथं सॉल्व कसं करायचं आहे धात्रंश. धात्रंश हा शब्द तयार कसा होतो बघा धा तृ प्लस अंशः. ठीक आहे. आता हा आन्सर झालं. आता इथं काय होतं बघा सॉल्व कसं झालं त्र आला कुठून हे सांगतो. हा रू आहे बघा पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर हा रू आहे म्हणजे इथं काय झाला 10 तशाला तसा ठेवू आपण प्लस त हलंत मध्ये घेऊ प्लस रू घेऊ हलंत मध्ये प्लस अंशचा अ तसा. आता या रू चा आणि अ चा जेव्हा कॉम्बिनेशन होतो त्यावेळेस बनतो काय त्यावेळेस बनतो र. ठीक आहे. आता हे अंशचा अ याच्यावर आला. ठीक आहे. र. ठीक आहे. आता र प्लस त्र र हा जो र आहे हा र प्लस हा त हलंतवाला त मिळून काय करतो त्र हा शब्द बनवतो. म्हणजे आन्सर मध्ये आपल्याला काय लिहायला लागेल धा त्रंश. ठीक आहे. धा त्रंश. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला आन्सर बनतो. आता बाकीचेच तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे बाकीचे सुद्धा. आता हा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन पितृ प्लस आज्ञा हे पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. इथं पण काय झालेलं आहे त प्लस र झालेला आहे रू प्लस बघा इथं पण सेम सिच्युएशन आहे रू प्लस अ झाला इथं आय रू प्लस आ झाला. ठीक आहे. तर आन्सर तुम्हाला मी एक सॉल्व्ह करून दाखवतो. तुम्ही सॉल्व्ह केला असेल व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. आता इथं काय होतो सेम सिच्युएशन. आता इथं आपण पी लिहू. ठीक आहे. पी रू प्लस बाकीचं तशाल तसं आहे. ठीक आहे. आता इथं काय होतो रू प्लस अ आ होता ना रू प्लस आ इक्वल्स टू काय बनतो र बनतो. ठीक आहे. र बनला. आता र प्लस त्र काय होतो त्र बनतो.
आता आ होता म्हणून त्रा केला, तर आन्सर मध्ये काय लिहू शकतो आपण बघा आता. पी त्रा पित्रा ज्ञा. अरे यार, पित्रा ज्ञा. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्यासाठी फक्त हा तुम्हाला नक्की सॉल्व्ह करणार आहे, मी नाही सॉल्व्ह करून देणार. ठीक आहे. भ्रातृ प्लस एकता इथं पण तेच कंडिशन झाली आहे, भात्रोक्ता भात्रेकता. ठीक आहे, भात्रेकता. आता हे भ्रातरेकता कसं झालंय बघा, आता समजवतो. भ्रा तशाला तसा, एक सेकंद मोठा झालाय. आता भ्रा तशाला तसा प्लस त्रूचा त प्लस हलंत केला याला आणि हा रू. ठीक आहे, हा पण हलंत आहे प्लस काय एक एक. बाकीचं तशाला तसा आहे. ठीक आहे, या साईडचा. आता रू प्लस ए काय होतो, र बनतो. ठीक आहे, आता त प्लस र काय बनतो आपला, त्र बनतो. बनला त्र. आता हा जो ए आहे याची मात्रा वरी लिहिली म्हणजे काय झाला, त्रे. बाकीचं तशाला तसं लिहायचं आहे. आता भा इथं लिहिला, त्रे इथं लिहिला, भ्रा. ठीक आहे, भ्रा प्लस त्रे प्लस एकता, ए तो बाहेर गेला, मग राहिलं काय, क ता, भात्रेकता. ठीक आहे, हा याचा आन्सर राहील. नेक्स्ट, आता इथं काय होते, लू प्लस अच इक्वल्स टू ल. बघा याला रफ करू द्या एक मिनिट. बघा आता इथं लू जो आहे ते ल ने रिप्लेस होईल. ठीक आहे, लू जो आहे तो ल ने रिप्लेस होईल. एका सिंपल एक्झाम्पलने समजून घेऊ. लाकृती, तर याचा आन्सर काय होईल बघा. आता जिथं पण ल आहे त्याला लू करायचं आहे. लू प्लस आकृती, कृती. आला आन्सर, लू प्लस आकृती. बघा इथं काय झालेलं आहे, पहिल्या पदात हा जो लू आहे, हा लूच्या समोर काय आलाय, अच प्रत्यार आलाय, म्हणजे अ आलेला आहे, आ आलेला आहे. ठीक आहे, आ आलेला आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, लूचं ल केलेलं आहे. तर म्हणून आपण आन्सर मध्ये काय लिहिलं, ल आणि आ होता म्हणून ला केला आणि बाकीचं कृ आणि ती. तर अशा प्रकारे आपला लेक्चर संपलेला आहे आणि हा पूर्ण टॉपिक कव्हर झालेला आहे, म्हणजे पूर्ण एक्झाम्पल कव्हर झालेले आहे. ठीक आहे, आजच्या टॉपिकमध्ये आपण फक्त यन संधी शिकलोय. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण अयादी संधी शिकूया. ठीक आहे, आजच्या टॉपिकमध्ये कुठं जर तुम्हाला कुठे डाऊट असेल, कुठे अवघड गेला असेल, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि थँक्यू.